आजची सुंदर सकाळ आणि ही पौर्णिमेची सकाळ आणि माझ्याकडून माझ्या सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. मला माहिती आहे हा व्हिडिओ लेट होणार आहे, तरी पण चला म्हणलं आता जेव्हा होईल तेव्हा आपण शुभेच्छा द्यावं. असेही मी 2 व्हिडिओ टाकलेत वटपौर्णिमेबद्दलचे. आज सकाळी सकाळी खूप छान ऊन पडलं होतं, पण वाटलं नाही की पुन्हा एवढा मोठा पाऊस येईल. त्याच्यानंतर मग सगळं आंघोळ वगैरे आवरून देवपूजा ते झाली माझी. आणि आज माता पौर्णिमा होती, नित्यसेवा वगैरे सगळं काही केलं आणि माता पूजा वगैरे वडालाही पूजा करण्यासाठी जायचं होतं. आणि आज पूजेचा मुहूर्त 12:30पर्यंतच आहे असं सगळेजण सांगत होते. त्याच्यामुळंच आज आम्ही लवकरच पूजेला गेलो होतो. आणि एक झालं म्हणजे लवकर पूजा झाली की सगळं काही वेळेवर झालं आणि व्यवस्थित झालं. पण एक राहिलं, पावसामुळं आम्हाला मठात जाणं काही शक्य झालं नाही. त्याच्यानंतर मग आम्ही दोघी रेडी झालो तिथं. आता आम्ही म्हणजे वडाच्या पूजेसाठीच निघालो होतो. मग ताट वगैरे सगळं काही तयार करून घेतलं. आता यामध्ये साहित्य ओटीचं वगैरे सगळं साहित्य घेतलं. मग वडाची म्हणजे देवीची ओटी भरण्यासाठी ते असं आता सगळं काही घेतलं होतं आम्ही. आणि आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मग तिथे गेल्यानंतर आमची गेल्या आधी सगळ्यांनी ओटी भरली, कारण एवढ्या अशा सगळ्या बाया आल्या नव्हत्या, आणखी म्हणजे यायचं कमी होतं. आम्ही थोडं लवकरच गेला होता. तरीही आज बरीच मग नंतर गर्दी झाली, कारण 12:30पर्यंतच मुहूर्त आहे असं सर्वांना सांगितल्यामुळं आता आमच्या गावचे जे ब्राह्मण आहेत त्यांनी सांगितलं होतं. त्याच्यानंतर मग इथं आता पूजा वगैरे करून घेतली सगळं काही. आता पहिल्या वर्षी कसा गोंधळ होतो आहे मला तर काहीच माहिती नव्हतं, कारण आईसोबत हे कधी जायचं नाही आणि बघितलं नव्हतं. आणि त्याच्यामुळंच मग आता सगळं पूजा केली आणि नंतर मग वडाची तिथं ओटी वगैरे भरून घेतली. आणि सगळं झाल्याच्या नंतर मग आता मेन काम म्हणजे फेऱ्या घालायच्या होत्या. आता दोऱ्याच्या ह्याच्याने काही इथं बाया 108 वेळच फेऱ्या घालत होत्या, म्हणजे दोराही हातातच आणि मग त्याच्यानंच 108 फेऱ्या घालायच्या. आणि जे आपण मग जे काय आणले, आता हे जे आपण काही नेता समजा शेंगदाणे, चॉकलेट, शेंगा वगैरे असं जे काही नेता म्हणजे वडाच्या तिथं कुशीत टाकण्यासाठी, ते फक्त आपण आपले 108 फेरे पहिलं म्हणजे पूर्वीच्या असं स्त्रिया एवढ्या म्हणजे शिकलेल्या नसायच्या आणि मग त्यांना असं उजळणी वगैरे काही यायचीच नाही. त्याच्यामुळं मग घरचे जे कोणी आता म्हणजे सुशिक्षित आहेत ते त्यांना मापून द्यायचे आणि मग त्यामुळे त्या 108 फेऱ्या पूर्ण व्हायच्या त्या ह्याच्यामुळं. आणि प्रत्येक फेरीला एक असं टाकायचं, असं काही त्याच्या मागचं थोडंसं माझी आजी सांगते, हे म्हणजे शास्त्र आहे. पण आता याची वरच्यावर आता काही कशाचाही ट्रेंडच चालला आहे आता. पण खूप छान व्हायलेत सण. मध्यंतरी काही दिवस असं नव्हतं, पण आता हे सोशल मीडियामुळं खरंच सणांना खूप महत्त्व आले. अगदीच सगळं पारंपरिकरित्या हे सण साजरे व्हावेत असं मला तरी वाटते. म्हणजे सगळं पूर्वीसारखंच कमीत कमी म्हणजे आता माझं म्हणा तुमचं सगळ्यांचंच मोबाईलवरती दाखवण्यापुरतंच होतं का होईना, मर्यादेत नाही. पण आता सगळं व्हायले म्हणजे आता इथं काय बोलावं काही सुचत नाही आहे मला. त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी आता इथं फेऱ्या मारून घेतल्या. आता तशा नियमाचे 7च धाग्याचे फेरे असतात. मग आता मी 7च धागे मारून घेतले. आता दुसऱ्या बाया 108 मारत होत्या, पण आम्ही तसं काय आता प्रत्येक वर्षी करत नाहीत म्हणून याही वर्षी नाही. मग म्हणजे जसं आहे तसंच त्याप्रमाणेच इथं आता मी जशी दरवर्षी वडाची पूजा करतात तशी. आणि म्हणजे माझ्याकडं मी हे आपल्या भुईमुगीच्या शेंगा नेल्या होत्या, त्या एक टाकून 108 प्रदक्षिणा घातल्या. आता आत्याबाईला काही एवढ्या प्रदक्षिणा होत नव्हत्या वडाला घालणं फेऱ्या, त्यांनी मग म्हणजे लवकरच आटपलं. त्या होत नाही, वयानुसार ती चालूच असते. आणि चक्कर आल्यासारखं होतं म्हणल्या, तर मलाही तसंच होत होतं. पण काही नाही, एक दिवस आपल्या पतीसाठी, पतीच्या अखंड म्हणजे आपण सौभाग्यवती राहावं त्याच्या दीर्घायुष्यासाठी. आणि खूप सुंदर ठिकाणी वड आहे आमचं बघा, म्हणजे असं निसर्गरम्य आता वातावरण सगळीकडेच आहे तिथं. आणि पावसामुळं खरंच खूप छान झाले. आणि काही वेळेस तर अगदी तिथं बाजूच्या शेतांमध्ये म्हणजे लवकर जर हे झालं त्यांनी उन्हाळ्यामध्ये जर मेमध्ये कापूस वगैरे लावला तर खूप छान हिरवळ असते. त्याच्यानंतर मग सगळ्यांनी आता ओटी भरण वगैरे करून घेतलं एकमेकांचं. मग आम्हीही दोघींनी एकमेकांना हळदी कुंकू वगैरे लावून ओटी भरून घेतली. आणि अशा करून मग 5 बायकांची ओटी भरली तिथे एकमेकीने आम्ही. त्याच्यानंतर मग आपलं व्हिडिओ शूट फोटो वगैरे तर चालूच राहते. त्याच्यातच वेळ झाला आहे आता जास्त पूर्वीच्यापेक्षा. नाहीतर 1-2 फोटो क्लिक केले की लगेच घरी यायचं असं काहीसं होतं. त्याच्यानंतर इथं खूप गर्दी झाली होती. आता काही बायका तर इकडं मंदिरावरती बसल्या होत्या. खंडेरायाचं मंदिर आहे इथं आणि खूप मोठा परिसर आहे इथला. त्याच्या बाजूलाच हा वड आहे आणि तो जोपासल्यामुळं खरंच खूप छान झाला आहे वडाचं झाड तिथं. आता तिथं बायकांना गेल्या वर्षी तर नुसतं चिखलच होतं, त्यामुळे यावर्षी थोडं फरशी वगैरे काही खाली केली आहे. त्याच्यामुळं खूप छान वाटते आता म्हणजे फिरायलाही. नाही तर चिखलात म्हणलं की आपल्याला आधी साडीचं टेन्शन असतं. त्याच्यानंतर मग इथं खंडोबाच्या मंदिरातही आम्ही पूजा वगैरे केली. आता मंदिर तर बंद होतं,
म्हणजे दरवाजा बंद होता. मग बाहेरच दिवा वगैरे लावून घेतला आणि मग थोडंसं असं त्याची जी जाळी आहे दरवाजाची त्याच्यातूनच मी शूट घेतला. तर मध्येही हात जात नव्हता, एवढी छोटी जाळी आहे. त्याच्यानंतर मग ही आमची बागातली देवी आहे. आता ही पूर्वी जेव्हा तिकडं तळं व्हायच्या आधी ती देवी तिथं मस्त असा बाग होता म्हणजे मोठा, आंब्याची वगैरे असे झाडं वगैरे होते आणि मग तिथं होती ही देवी. पण आता मग त्या तळ्याच्या ह्याच्या वेळेस इथं आणून ठेवली खंडोबाच्या म्हणजे असं पुढं ठेवली होती. आत्ता हे सभागृह झालं अगदीच 1 वर्ष 1.5 वर्षच झालं. आणि मग इथंच मोठं लिंबाचं झाड होतं, त्या झाडाखाली हिला हिची स्थापना केली होती. त्याच्यानंतर मग घरी आला आणि इथं खूप सुंदर असा सावित्री आणि सत्यवानाचा एक पिक्चर लागला होता, ते थोडंसं बघितलं आणि मग लागले होते स्वयंपाकाला. आता स्वयंपाक सगळा पूर्णाचा स्वयंपाक मला थोडंसं लवकरच लागवलं, लवकरच मी लागले होते. आता पूर्णाचा काही स्वयंपाकाचं सगळं काही मी व्हिडिओज घेतले नाहीत, कारण मग आता खूपच व्हिडिओ आपला मोठा होत होता. आज वटपौर्णिमा आहे तर चला म्हणलं वडापासली जरा जास्त व्हिडिओ घ्या. आणि नंतर मग एकदमच वातावरण असं काही झालं होतं, एवढे म्हणजे असं आभाळ आलं होतं की अगदीच आता असं किती पाऊस येतो आहे की असं आभाळ आलं होतं. मग आता पक्ष्यांचा किलकिलाट, इकडं वारं वगैरे सुरूच होतं आणि काही वेळातच मग इतकं सगळं भयानक झालं की एवढं वारं सुटलं आणि त्यातल्या त्यात त्यामध्ये पाऊस, एवढा मोठा पाऊस होता की सगळीकडं असं जे आपला धुई पसरल्यासारखंच वाटत होतं, इतका मोठा पाऊस होता. आणि एवढ्या पावसामध्ये हे पहा मग आता इथं किती मोठा पाऊस दिसत आहे, भरपूर जोराचा आणि असा आदळून पाऊस होता, त्याच्यामुळं खूपच जोरात आवाज येत होता. कंटिन्यू पाऊस झाला. म्हणजे त्याच्यानंतर आता सगळ्यांचं म्हणणं आहे की हा बेडूक जो आहे तो पावसातून पडला आहे, पण मला तर काही खरं वाटत नाही. पण केवढा मोठा होता बघा आणि बेडकाला बघितलं की कसं तरीच होतं मला तरी असं. आता मग याचंही थोडंसं इथं हे केलं आणि त्याच्यानंतर आमच्या इथं मेन काम असतं देवाबद्दलचं, म्हणजे देवाचं की ही शिदोरी बांधायची. आता वटपौर्णिमेच्या दिवशी अशी लक्ष्मीला शिदोरी बांधली जाते, खूप पूर्वीपासून करतात हे. म्हणजे सगळं काय व्यवस्थित होऊ दे, पहिलं जरा मुलांना संडास वगैरे असं काही हे व्हायचं ते मग रोगराई येऊ देऊ नको, किंवा मग पाऊस वेळेवर पडू दे आणि नियमित चांगला पाऊस पडू दे, जास्तही होऊ देऊ नको किंवा दुष्काळी पडू देऊ नको, असं काही देवाला मागणं करायचं. आणि मग आपली जी लक्ष्मीची घरी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीला ही शिदोरी बांधली जाते. आता हे गुळाचे नैवेद्य असतात, आता पूर्णाचा तर आपण असतो पण तो काही नाही आणि तोही ठेवला जातो नंतर, पण ही अशा प्रकारे शिदोरी बांधून ठेवली जाते. मग आत्याबाईंनी ते त्यांचं काम केलं शिदोरी बांधण्याचं इथे देवापुढं. आणि हा मान आता सहसा बाईलेकीला असतो घरातल्या, म्हणजे लग्न होईपर्यंत बरं काय, पुन्हा तर येऊन काही शक्य नाही, त्याच्या घरीच काय असते शक्य नाही. म्हणजे स्वराच्या हाताने इथं ठेवलं आता जे आहे ते करायचं असते. शक्य जेवढ्या गोष्टी होतात तेवढ्या तर आम्ही पारंपरिक पद्धतीने करतो. त्याच्यानंतर मग सगळं स्वयंपाक वगैरे माझं झालं होतं आणि मग रात्री मस्त सगळ्यांनी मिळून जेवणं केली आणि असा गेला माझा वटपौर्णिमेचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना.